नमस्कार TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी आहे ती धनंजय मुंडे यांच्या संदर्भात मी काही राजीनामा दिलेला नाही अशी प्रतिक्रिया राजीनाम्याच्या प्रश्नावर धनंजय मुंडे यांनी दिली आहे। तर नैतिकतेच्या आधारावर निर्णय घ्यायला हवा असं सुप्रिया सुळे यांनी म्हटले। तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर फडणवीस आणि दादा उत्तर देतील, मी त्यावर उत्तर देऊ शकत नाही असं पंकजा मुंडे यांनी म्हटले। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक, मात्र मी राजीनामा दिला नाही, धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण। नैतिकतेच्या आधारावर राजीनाम्याचा निर्णय घ्यायला हवा, सुप्रिया सुळे। राजीनामा वगैरे दिलेला नाही। सरकारने संवेदनशीलपणे या सगळ्याचा विचार करावा। मला अजूनही तो दिवस आठवतोय जेव्हा अशोक चव्हाणांवर आरोप झाले, नैतिकता बघून काँग्रेस पक्षाने आणि अशोक चव्हाणांनी तेव्हा राजीनामा दिला होता। त्यामुळे आता सरकारला ठरवायचंय की त्यांनी काय करावं। मी कोणाचंच काही मागितलेलं नाही, मी एवढंच म्हणते, मी नैतिकतेने निर्णय घ्यावा असं म्हणते। योग्य वेळी योग्य उत्तर देणार धनंजय मुंडे। सुरेश दस सातत्याने तुमच्यावरती आरोप करतात आहेत सर, त्यांना प्रत्युत्तर मिळणार का, काही उत्तर होणार आहे का त्यांचं? योग्य वेळेला खंडणीचे पुरावे समोर आले आहेत। अजित पवारांना राजीनाम्यासाठी अजून कोणते पुरावे हवे आहेत, राऊतांचा सवाल। पुरावे दिल्याशिवाय काढू शकत नाही, दादांचं हे मत चुकीचं, संभाजीराजे छत्रपती। हे पुरावे समोर आल्यावर अजित पवारांना कोणते पुरावे पाहिजे? अजित पवारांनी भारतीय संविधानामधला किंवा कायद्याच्या पुस्तकामध्ये एक एव्हिडन्स ऍक्ट आहे, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट, तो बदलला का, वेगळा केला का इंडियन एव्हिडन्स ऍक्ट? हे त्यांनी सांगावं। छोट्याला छोट्या मुलाला विचारलं की कोण ह्याच्यात दोषी, कुणी हा खून केलेला आहे, ह्याच्या मागं वरदस्त कोणाचं आहे, सगळे सांगतील। तरी तुम्ही त्याला अभय देताय, तरी म्हणता की पुरावा दिल्याशिवाय मी त्यांना काढू शकत नाही, ही चुकीचं आहे। अजित पवार नेते नाहीत, ते ऍक्सिडेंटल नेते। दादा खरे नेते असते तर मंत्र्याला आतापर्यंत वगळलं असतं, संजय राऊत। अजित पवार हे हतबल आहेत, अजित पवार हे नेते नाहीत, अजित पवार हे ऍक्सिडेंटल नेते आहेत। भारतीय जनता पक्षाच्या ईव्हीएमच्या कृपेनं त्यांना जागा मिळालेल्या आहेत, स्वतःच्या कर्तृत्वावर नाही। जर ते नेते असते आणि महाराष्ट्राचे नेते असते तर त्यांनी बीड प्रकरणामध्ये मंत्र्याला आपल्या मंत्रिमंडळातून वगळलं असतं। नैतिकतेच्या मुद्द्यावर मागील काळात अनेक मंत्र्यांनी राजीनामा दिला होता। मुंडेंचा राजीनामा का घेत नाही, त्यांच्या नेत्यांना उत्तर विचारा, सुप्रिया सुळे। सज्जन व्यक्तीने एका मिनिटात पदाचा राजीनामा दिला असता, जनता मुंडेंना मंत्रिपदावरून बाहेर काढणार, अंजली दमानिया। जेव्हा सुरेश धस आणि साळुंके जीही राजीनामा मागतात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राजीनामा घेत नाहीत, याचं उत्तर तुम्हाला त्यांनाच विचारायला लागेल, मला कसं माहिती असेल? मला वाटतं कुठलाही सज्जन व्यक्ती जर असता तर त्यांनी एका मिनिटात पदाचा राजीनामा दिला असता की निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून मी देतोय असं म्हणायला हवं होतं। पण जनाची नाही, मनाची नाही, कसलीच लाज नसल्यामुळे आज ते तिथेच मंत्रिपद सोडायला तयार नाहीयेत। त्याच्यावर त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते आणि या राज्याचे सर्वोच्च नेतेच उत्तर देऊ शकतात। मी तर लहान आहे प्रोटोकॉल वाईज, मी कसं त्यांच्या कोणाच्याही या जिल्ह्यात कोणत्याही जिल्ह्यात घडलेल्या कोणत्याही घटनेच्या विषयी मी मागणी करणं, मी मंत्री आहे, माझे काही प्रोटोकॉल्स आहे। मी त्यामुळे मला वाटतं की ह्याच्यावरचे निर्णय जर घ्यायचे असते तर त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतले असते, तर त्यांनी काय करायचं हे त्यांनी निर्णय घेतला असेल, त्याचं उत्तर तेच देऊ शकतात।